5 तारखेच्या मोर्चाकडे राजकीय दृष्ट्या पाहत नाही. मोर्चातून राजकीय ध्रुवीकरणाची शक्यता नाही. खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. मातृभाषेचं संरक्षण आणि हिंदी सक्ती विरोधात 7 जुलै रोजी आझाद मैदानात धरणे आंदोलन. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत मराठी पत्रकार संघात अन्याय शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी आणि जाहीर सभेचं आयोजन. हिंदी सक्तीच्या निषेधार्थ साताऱ्यामध्ये मनसेची स्वाक्षरी मोहीम. महाराजा सयाजी विद्यालयासमोर मनसे शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक मोर्चा. मुंबईमध्ये 5 जुलैला ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा. मोर्चाबाबत भाजपाची वेट अँड वॉन्टची भूमिका. मराठी अभिजात भाषेच्या दर्जाने भाजप उत्तर देणार. मोर्चाला उत्तर देण्यासंदर्भात भाजपात विचारमंथन. 5 जुलैला मनसेचा हिंदी सक्ती विरोधात मोर्चा. मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून मुंबईकरांना आवाहन. लोकल ट्रेनमध्ये जाऊन मुंबईकरांना आवाहन. मनसेकडून शिवाजी पार्क परिसरात हिंदी सक्ती विरोधात पुन्हा बॅनरबाजी. 5वी पर्यंत मुलांनी मातृभाषेत शिक्षण घ्यावं. अजित पवारांच्या वक्तव्याचा फोटोसह मनसेच्या बॅनरवर आशय. महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा कुटील डाव हाणून पाडू. मराठीचा गळा घोटू देणार नाही. हिंदी सक्ती विरोधात हर्षवर्धन सपकाळ आक्रमक. 5 जुलैला हिंदी सक्ती विरोधात मोर्चा. मनसे आणि ठाकरे सेनेचा एकत्र मोर्चा. ठाकरे सेनेकडून राऊत वरुण सरदेसाईवर जबाबदारी तर मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडेंवर जबाबदारी. आपल्याला हिंदी येत नाही, आपण हिंदी बोलणार नाही. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचं वक्तव्य. आईने आपल्याला मराठीत संस्कार दिले, आपण तेच बोलणार. अशोक उईकेंच्या वक्तव्याने सत्ताधाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. ठाकरे बंधूंचा मोर्चा. मतदारांची दिशाभूल करणारा आमदार रवी राणांची ठाकरे बंधूंवर टीका. निवडणुकीला मतं गोळा करण्यासाठी ठाकरेंचा मोर्चा. मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसच्या दरबारात उद्धव ठाकरे गेले अशी टीकाही रवी राणा यांनी केली. परभणीत उद्या असदुद्दीन ओवेसींची जाहीर सभा. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेचं आयोजन. इम्तियाज जलील सभेला उपस्थित राहणार. संविधानाची प्रस्तावना बदलता येत नाही. इंदिरा गांधींनी संविधानात अनेक बदल केलेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आणीबाणीवर मोठं विधान. उद्या सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीची बैठक. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठक. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या शिवालय निवासस्थानी बैठक. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांसोबत काम करणार नाही. हर्षल सुर्वे यांचा पक्षातील वरिष्ठांना थेट इशारा. रविकिरण इंगवलेंच्या नेतृत्वाखाली काम करायला हर्षल सुर्वेंचा नकार. रोहन सुरवसे पाटील करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. नुकताच दिलेला काँग्रेस पक्षाचा राजीनामा. पुण्यात काँग्रेस पक्षात असताना केलेली लक्षवेधी आंदोलन. राजकारणात वन फाईल मॉर्निंग उपाय सापडतो, पण समरजित घाटगे यांच्या आयुष्यात एक सुंदर सकाळ कधी येईल हे माहिती नाही. समरजित घाटगेंच्या भाजपा पक्ष प्रवेशावरून चंद्रकांत पाटलांचं विधान. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मोदी शहांनी लादलं. हिंदी सक्ती करण्यासाठी फडणवीसांवर केंद्राचा दबाव. संजय राऊतांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी अहवाल स्वीकारलेला, मात्र GR काढला नाही. राऊतांचं स्पष्टीकरण. जयंत पाटलांना भाजपात घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, मात्र अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना चंद्रकांत पाटलांकडून विराम. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी खासदार प्रतिभा धानोरकरांची निवड. 4 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवड. बँकेत संचालक म्हणून निवड झालेल्या धानोरकर पहिल्याच महिला. पुण्याच्या वाघोली येथे आमदार बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. लोणीकरांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन. नागपुरात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते संविधान उद्देशिका पार्कचं उद्घाटन. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितीन गडकरी उपस्थित. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता. शिवसेनेची सोमवारी राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक. काही नवीन चेहरे सचिव आणि उपनेतेपदी नियुक्त केले जाण्याची शक्यता.
काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी सुरेशचंद्र राजहंस यांची नियुक्ती. मुंबई विभागीय प्रवक्तेपदी राजहंस यांची नियुक्ती. वर्षा गायकवाड यांनी नियुक्तीपत्र देत दिल्या शुभेच्छा. भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष. भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार. रवींद्र चव्हाण 30 जूनला प्रदेशाध्यक्षपदासाठी भरणार अर्ज. 1 जुलैला नियुक्ती जाहीर केली जाणार. सरकारने महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करावा. भ्रष्टाचार मुक्तीसाठी समिती स्थापन करावी. जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारावरून सुप्रिया सुळेंची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीसाठी वेळ देत नाहीत. खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रश्नाबाबत खासदारांची चर्चा करावी, त्यामुळे ते प्रश्न केंद्रात मांडता येतील. सुळेंचं वक्तव्य. परिपत्रकाची होळी करण्याचा निर्णय म्हणजे निव्वळ नौटंकी. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनावर टीका. आपणच घेतलेला निर्णयाचा युटर्न म्हणजे ढोंगीपणा. नवनाथ बन यांची टीका. आगामी पालिका निवडणुकीनंतर भाजपाचे शेखर गोरे आमदार होणार. स्वतः शेखर गोरे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केला विश्वास. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं शेखर गोरेंना आमदारकीचं आश्वासन. विद्यार्थी स्कूल बसमध्ये घेतले किंवा सोडले जातात अशा ठिकाणी बसवर कारवाई न करण्याच्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचना. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत स्कूल बस असोसिएशन आणि पालकांची बैठक. तिसऱ्या भाषेबाबत सक्ती नाही. विद्यार्थ्यांना भाषा निवडण्याचा अधिकार. दादा भुसेंची प्रतिक्रिया. पंढरपुरात व्हीआयपी दर्शनाचा सुळसुळाट. व्हीआयपी दर्शनासाठी शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा मंदिर समितीवर दबाव. 21 कार्यकर्त्यांना दर्शन देण्यासाठी आमदारांचे मंदिर समितीला पत्र. वर्ध्यात गरजूंना अतिक्रमण पट्टे नियमाच्या चौकटीत राहून द्या. आमदार राजेश बकाने यांचे आदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.